नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मराठी चित्रपटातील एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती. पण तत्पूर्वी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावे आणि अभिनेते विजय कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश दरक यांचे वयाच्या 80व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. दिवंगत दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या टीममध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते नावारूपास आले होते. त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून आपला अमिट ठसा उमटवला. नागेश यांनी दिग्दर्शनासोबतच अभिनय देखील साकारला. त्यांनी ज्योतिबाचा नवस तसेच आम्ही जातो आमच्या गावा अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी कुंकू झालं वैरी, मराठा बटालियन, ओटी खना नारळाची, मुंबईचा नवरा आदी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. त्यांचे दिग्दर्शन खूप चांगले होते. कागदावरील कथा चित्रपट रूपात यशस्वीपणे पडद्यावर सादर करण्याची कला नागेश यांच्या अंगी होती. त्यांच्या अशा अचानक मृत्यूने मराठी सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर आपल्या वायन मराठी न्यूज तर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.